प्रश्न पहिला, पतमानांकन संस्था S&P ग्लोबल रेटिंगने भारत कोणत्या सालापर्यंत जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था असेल असा अंदाज वर्तविला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 2030 पर्यंत आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा, मानवी शरीरात असलेल्या लोह मूलद्रव्याच्या डॅश डॅश लोह रक्तात आढळते. तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 75%. पुढचा प्रश्न क्रमांक 3, अफगाणिस्तानास लागून असलेला भारतातील प्रदेश पुढीलपैकी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जम्मू काश्मीर. प्रश्न क्रमांक 4 बघा, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी वाघ. प्रश्न क्रमांक 5 बघा, सम्राट अशोकाच्या कोणत्या शिलालेखात पशुहत्येची निंदा केली आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पहिल्या. प्रश्न क्रमांक 6 बघा, कोणत्या सालाच्या भारतीय टपाल कार्यालय कायदा रद्द करण्याची तरतूद राज्यसभेत पारित झालेले टपाल कार्यालय विधेयक 2023 मध्ये आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 6 ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 1818. पुढचा प्रश्न क्रमांक 7, बनारस हिंदू विश्वविद्यालय कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए वाराणसी. प्रश्न क्रमांक 8 बघा, ग्रामसेवकाची प्रशिक्षण केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ते ओळखा? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वरीलपैकी सर्व, म्हणजेच सिंदेवाही, बुलढाणा, अमरावती. प्रश्न क्रमांक 9 बघा, पुढीलपैकी कोणत्या ग्रहास लाल ग्रह असे म्हणतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मंगळ. प्रश्न क्रमांक 10 बघा, GI टॅग महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याच्या ज्वारी पिकाला झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जालना. प्रश्न क्रमांक 11 बघा, जिल्हा नियोजन समिती स्थापन करावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अशोक मेहता. प्रश्न क्रमांक 12 बघा, पुढीलपैकी कोणती ग्रंथी मास्टर ग्रंथी म्हणून ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पीयूषिका ग्रंथी. प्रश्न क्रमांक 13 बघा, भारतीय राज्यघटनेतील डॅश डॅश भागात कल्याणकारी राज्याची संकल्पना विशद केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी चौथ्या. प्रश्न क्रमांक 14 बघा, मेटा कंपनीने आपले कोणते मायक्रो ब्लॉगिंग ॲप अलीकडे सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी थ्रेड्स. प्रश्न क्रमांक 15 बघा, भौगोलिक मानांकन महाराष्ट्र राज्यातील बदलापूर आणि बहाडोलीच्या कोणत्या फळाला प्राप्त झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जांभूळ. पुढचा प्रश्न क्रमांक 16, जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कोणत्या वर्षी घडली? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 1919. प्रश्न क्रमांक 17 बघा, जगातील सर्वात मोठा खंड कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आशिया. प्रश्न क्रमांक 18 बघा, शिखर शिंगणापूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सातारा. प्रश्न क्रमांक 19, कोणाची नियुक्ती महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीच्या तज्ज्ञ संचालकपदी करण्यात आली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए दत्तात्रय पडसलगीकर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नागपूर. प्रश्न क्रमांक 21, जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यात कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अलिबाग. प्रश्न क्रमांक 22 बघा, भारताने अवकाशात सोडलेल्या पहिल्या अवकाश उपग्रहाचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी आर्यभट्ट. प्रश्न क्रमांक 23, कोणत्या राज्यात चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 15 ते 29 वयोगटातील शहरी भागात सर्वाधिक बेरोजगारी दर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी हिमाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 24 बघा, कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए राजस्थान. प्रश्न क्रमांक 25 बघा, चांदी कामासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी हुपरी. पुढचा प्रश्न क्रमांक 26, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी स्वामी दयानंद सरस्वती.
प्रश्न क्रमांक 27, रुग्णालय शिक्षण संस्था यांनी UPIच्या माध्यमातून होणाऱ्या पेमेंटची मर्यादा 1,00,000 रुपयावरून RBIने किती लाख रुपये केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी 5. प्रश्न क्रमांक 28 बघा, पेशींचे सर्वात महत्त्वाचे अंगक म्हणून कशाचा उल्लेख करतात? तर ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी केंद्रक. प्रश्न क्रमांक 29, कोणत्या देशालगत भारताची सर्वात जास्त लांबीची सीमा आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन डी बांगलादेश. प्रश्न क्रमांक 30 बघा, पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार चंद्रासारखा आकार धारण करणाऱ्या डॅश डॅश या नदीस तेथे चंद्रभागा असे संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए भीमा. पुढचा प्रश्न क्रमांक 31, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी कर्जत. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लगेच लाईक करायचं आहे. प्रश्न क्रमांक 32, केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने किती तारखेपर्यंत जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए 30 सप्टेंबर 2024 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 33, आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशांची निवड करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी आमसभा आणि सुरक्षा समिती आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34 बघा, सर्वात दुष्काळी क्षेत्र असलेला डॅश डॅश हा जिल्हा महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा सुद्धा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए अहमदनगर. प्रश्न क्रमांक 35, केळी वाबीच वाघोबा धबधबा ही पालघर जिल्ह्यातील डॅश डॅश ठिकाणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए प्रेक्षणीय. प्रश्न क्रमांक 36 बघा, कोणते शहर देशात राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालानुसार सर्वाधिक सुरक्षित शहर ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए कोलकाता. प्रश्न क्रमांक 37, डॅश डॅश नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते व माहीमजवळ अरबी समुद्रास मिळते? तर ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए मिठी. पुढचा प्रश्न क्रमांक 38, भातास उपयुक्त असलेली डॅश डॅश या प्रकारची मृदा गोंदिया जिल्ह्यात जास्त प्रमाणात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी सिहार. प्रश्न क्रमांक 39, तंतुकणिका व लवके ही डॅश डॅश असलेली अंगके आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी दुहेरी आवरण. प्रश्न क्रमांक 40, मलबार टेकडी, वरळीची टेकडी व शिव टेकडी या डॅश डॅश येथील प्रमुख टेकड्या होत? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन ए मुंबई शहर. पुढचा प्रश्न क्रमांक 41, खासदार सुप्रिया सुळे यांना कितव्यांदा चेन्नई येथील प्राईम टाईम फाउंडेशनतर्फे दिला जाणारा संसद महारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी दुसऱ्यांदा. प्रश्न क्रमांक 42 बघा, मराठवाडा हे कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी परभणी. प्रश्न क्रमांक 43 बघा, शासनाचा जिल्हा स्तरावरील नाक कान व डोळा म्हणजे डॅश डॅश होय? तर ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी जिल्हाधिकारी. प्रश्न क्रमांक 44 बघा, पितांबरी व पैठणीसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी येवले. प्रश्न क्रमांक 45, गुगलवर सर्वाधिक सर्च केलेला क्रिकेटपटू गेल्या 25 वर्षात कोणता क्रिकेटपटू ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन डी विराट कोहली. प्रश्न क्रमांक 46, प्राचीन विश्वाची सम्राज्ञी असे कोणत्या शहरास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी रोम. प्रश्न क्रमांक 47 बघा, दौलताबादला भारताची राजधानी करणारा राज्यकर्ता कोण? तर ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन सी मुहम्मद तुगलक. पुढचा पण त्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच्या आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या काळातील सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम पोहोचत राहतील. तर बघा, प्रश्न क्रमांक 48, कापेश्वर गरम पाण्याचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन बी यवतमाळ. प्रश्न क्रमांक 49, एस सोमनाथ यांनी इस्रो किती वर्षापर्यंत मानवाला चंद्रावर पाठविणार असल्याची माहिती दिली आहे?
तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 2040 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 50, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पुणे.